नमस्कार मंडळी, चला दिवाळी संपली. काल भाऊबीज होती म्हणून व्हेज जेवण झालं. तर आज बघा मस्त नॉनव्हेज जेवण आहे. तर हे बघा आज आणलेला आहे पोपीस. हे बघा पोपीस आम्ही 2 शिट्या घेऊन शिजवून टाकलेला आहे. हे बघा 2 शिट्या घेतल्या, त्या शिजवला. हा सुका बनवणार आहे. आणि हे बघा दुसरं काय आहे आपल्याकडे, हे बघा दुसरं आहे हे मटण. हे बघा मटण आहे. हे बघा तर हे मी पातळ रस्सा बनवला. तर काल गेला आपला उपवास, डाळ भात भाजी काल झाली. तर मग आज मटण खाऊया. आणि भावाला मी डाळ भात भाजी खाऊनच पाठवलं, कारण उपवास होता ना, मटण नाही करू शकलो. भाऊच नको म्हणाला. तर आज आम्ही मटण आणले. तर आज मस्तपैकी मटणाची पार्टी. तर गाईस तुमची कशी गेली दिवाळी? अरे बघा आता मी हे कांदे घेतले. तर कांदे ना असे हे बघा असे पाण्यात टाकले, सालं काढून ना मी पाण्यात टाकले ना, मग ते आपले झोंबत नाही, म्हणजे पाणी येत नाही डोळ्यात. नंतर कापताना किती पाणी येते डोळ्यात. तर हे बघा सालं काढून मी पाण्यात टाकले. आणि हे कांदे आहेत, पोपीस आहे त्याचं सुकं बनवायचं आहे. आणि मटण आहे ते रश्श्यासाठी मी एवढे कांदे घेतलेत. तेल टाकते. खडे गरम मसाले जास्त नाही टाकत, थोडेसे टाकते. मटण शिजवताना थोडे टाकते. तेजपत्ता टाकते. आलं लसूण कांदा तरी आपण मस्त असं शिजवून घेऊया. कांद्याने आपल्याला मस्त असं मऊसर शिजवून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवते. फास्ट ठेवला तर मग तो पटकन शिजेल, पण तो अडकतचा शिजेल. मस्त असं मऊ कांदा शिजवून घ्या.
त्यात आपण मसाले टाकूया. आगरी मसाला, हा गरम मसाला थोडा, आणि हे मस्त असं सगळं मिक्स करून घेऊया. मसाले टाकलेत ना, आता मिक्स करून घेऊ. मिक्स केलं ना, आता याच्यात वाटण टाकू आपण. कांदा, खोबरा आणि कोथिंबीर. सुका खोबरा घेतला, कांदा आणि ते भाजून घेतलं आणि त्याचं वाटण बनवलं आणि कोथिंबीर घेतली. हे आपलं हिरवं आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं. ते मस्त असं मिक्स करून घे. आणि कुकरला मटण शिजवलेलं पाणी टाकू. हे मटणाचंच पाणी टाकते मी, दुसरं पाणी नाही टाकणार. हे कुकरला मटण शिजवलं ना, तेच पाणी टाकलं. आपलं मटण थोडं म्हणजे शिजलेलं आहे. 5 शिट्या घेतल्यात मी. तर आता आपल्याला हे त्याच्यात बटाट टाकायचं. बटाट तर बघा, एकीकडे कोलंबी भात पण होणार आहे. बघा कोलंब्या, मोठ्या मोठ्या कोलंब्या. तर या मोठ्या मोठ्या नाही मी टाकणार, याचे 2-2 तुकडे करून घेते. या असे 2-2 तुकडे करते. हा आहे कोलंबी भात. आज मेजवानी आहे. हे बघा, असे 2-2 तुकडे करून घेते मस्त. तर हे बघा, आता आपण हे मटण टाकूया याच्यात. मटण थोडं शिजलेलं होतं, 5 शिट्या घेतलेल्या. आता बटाट बरोबर मटण पण आपलं शिजेल. आपण याच्यावर झाकण ठेवूया. तर आपण याला ना दही लावून घेऊया कोलंबीला. 3 आयटम मी तुम्हाला एकाच एपिसोड मध्ये दाखवते, व्हिडिओ मध्ये. 2 चमचे दही घेतला. त्याला मस्त ना असं दही लावून घेऊ. लिंबू नाही मी लावणार आहे, तर दही लावते. आणि आपले मसाले टाकूया. हे मॅरिनेट करून ठेवून देते. हळद टाकली. हा आपला आगरी मसाला.
म्हणजे हे मस्त असं ना सगळं कालून घ्यायचं आहे बघ. असं हे सगळं मस्त कालून घ्यायचं. हे बघ असं सगळं कालून घ्यायचं आणि सगळं कालून घेतलं बाजूला ठेवून देते मॅग्नेट व्हायला. ते आपण पोपीसची तयारी. तेल टाकलंय त्याच्यात कांदा टाकूया. आपल्याला सुका बनवायचा आहे. आलं लसणाची पेस्ट टाकली. तर आपल्याला याच्यात मसाला टाकायचा. थोडं वाटण पण वापरूया. सुके आहे ना पोपी. थोडं वाटण टाकू. हा सुकाच बनवायचं. त्याच्यात बटाट वगैरे काय नाही टाकायचं. कांदा शिजलाय तर त्याच्यात आपण मसाले टाकू. टाकला मसाला आणि याच्यात थोडस वाटण टाकते. एक चमचा मी याच्यात वाटण घेते. मस्त असं मिक्स करून घेतलं. त्याच्यात आपण हा कोपीस टाकू. ह्याला पण मी 3-4 शिट्या घेतल्या. कुकरला शिजवला त्याला. ह्याच्यात पण आपण थोडा गरम मसाला टाकूया. हा मी विकत आणलेला आहे. गरम मसाला नाही, याला गोडा मसाला म्हणतात. गोडा मसाला आणला मी विकत. थोडासा याच्यात गोडा मसाला टाकते. मस्त तिखट झणझणीत होऊ दे जरा. लय गोड गोड खाल्ले म्हणून आता मस्त तिखट झणझणीत. तरी सगळं असं आपण मिक्स करून घेऊया. हे आहे आपलं सुका पोपीस. मी पोपीसची तुम्हाला रेसिपी याच्या अगोदर पण दाखवलेली, पण तो रस्सा दाखवलेला. आता सुका आहे. त्याच्यात आता मीठ टाकूया. थोडासा मीठ टाकू. ते बघायच्यात आपण मीठ टाकूया. आपलं मटण पण शिजायला आलंय.
बटाट पण शिजायला आल्या. अजून थोडा वेळ शिजूया, 5 मिनिटं. त्याच्यात मी मीठ टाकलंय, तर थोडा अजून 5 मिनिटं शिजू दे. त्याच्यावर मी झाकण करते. आणि हे बघा कलेजीचं पण आपलं शिजायला आलं. तरी ते एकीकडे भात ठेवलेला मी. तर हे बघा आपला पोपीस पण मस्त सुका पोपीस तो पण शिजेल. तर याला मी झाकण वरती ठेवले, पाणी नाही टाकले. तर आपण असं झाकण ठेवले. तर हे बघा आपला पोपीस तयार झालाय सुका. आपल्या मस्त कोथिंबीर टाकते. बघा पोपीस आणि हा इथे इथे आपला मटन सुद्धा आपला रेडी झालंय बघा. तर 2 आयटम झालेत आपले. आता राहिला कोलंबी भात. तर हे बघा हे आपले 2 आयटम रेडी झालेत. हा बघा पोपीस सुका आणि हा मटन रस्सा. तर आपले हे 2 आयटम रेडी झालेले आहेत. तर हे बघा आता हा कांदा आहे आणि हे 2 टोमॅटो घेतले. तर हे कोलंबी भाताची तयारी आहे. तर हे टोमॅटो मी लहान कापून घेते. मस्त बारीक असा टोमॅटो 2 चिरून घेते. हे बघा आता कोलंबी भाताची तयारी. लवंग, दालचिनी, तेजपत्ता, 2 वेलची टाकलं. त्याच्यात आपण कांदा टाकला. असं परतून घेऊया आपण. एकीकडे आलं लसणाची पेस्ट टाकते. मी बनवूनच ठेवते आलं लसणाची पेस्ट, पण घाई असते ना, मग तेवढी लगेचच्या लगेच करायला जमत नाही. मग मी आलं लसणाची पेस्ट करूनच ठेवते. तर ते आपल्याला मस्त असं ना छान असं शिजवून घ्यायचं.
बघा आपण टोमॅटो टाकले, थोडंसं मीठ टाकून टोमॅटो शिजायसाठी. मला आपण मसाले नाही याच्यात टाकणार आहे, कारण मसाले आपण सगळे कोलंबीला लावले. तर आता याच्यात आपण कोलंबी टाकायला, कांदा आणि टोमॅटो मस्त शिजला. त्याच्यात आपण मसाले नाही वापरले, कारण हे बघा ह्याला मसाले लावलेले. आता हे टाकू. आता याच्यात आपण मॅग्नेट करायला ठेवलेले मसाले वगैरे लावून, तर ते आता आपण ह्याच्यात टाकले. तरी आपल्याला मस्त अशी शिजवून घ्यायची. आपल्याला कोलंबी शिजवून घ्यायची. भात आपला रेडी आहे. त्याच्यात टाकूया आपण मीठ. थोडी कोथिंबीर टाकूया. त्याच्यावर आपण झाकण देऊया आणि थोडं मंद करूया. गॅस मंद केलाय तरी बघा आपली कोलंबी झालेली आहे. हे बघा थोडा मी रस्सा ठेवला. आता याच्यात आपण राईस टाकूया. राईस टाकूया. आहे माझ्या मुलीला कोलंबी भात, कारण ती मटण खात नाही, ती चिकन खाते. पण तिला हा कोलंबी भात बनवला. आपण मस्त याला वरती राईस टाकला. तर राईस आपण टाकला याच्यावर. आणि आता आपण हे मिक्स करून देऊ. मस्त असं सगळं राईस आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. त्याच्यावर आपण मिक्स करून घेतला. आणि याला आता परत आपण थोडा वेळ 5 मिनिटं शिजत ठेवूया. मग आपला राईस रेडी झाला, कोलंबी राईस. तर बघा आपली कोशिंबीरची तयारी. 2 काकड्या घेतल्या, 2 टोमॅटो घेतलेत, आणि हे 2 बीट घेतले. तर कोलंबी भात बनवलाय ना, म्हणून तिला कोशिंबीर पाहिजे. तर म्हणून ही कोशिंबीरची तयारी. तर मी कोशिंबीर कापते, तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा. तर हा बघा आपला कोलंबी भात रेडी झालेला आहे.
गॅस बंद केला मी. त्याच्यावर आता आपण ही कोथिंबीर टाकूया. मस्त आपला कोलंबी भात रेडी झालाय. मिरच्या ठेवते अशा, म्हणजे याचा थोडा तिखटपणा याच्यात उतरेल, कारण तिला तिखट जास्त आवडत नाही. तर बघा आपला कोलंबी भात रेडी झालेला आहे. कोलंबी भात आपला रेडी झाला. कोथिंबीर मध्ये आता आपण दही टाकूया. कांदा बीट टोमॅटो घेतला वाटून, त्याच्यात आपल्याला दही टाकायचं. आणि ना गाईज, दही टाकलं ना की लगेच नाही मीठ टाकायचं. जेव्हा आपल्याला खायला घ्यायचं असेल ना तेव्हा मीठ टाकायचं. म्हणजे आता मीठ टाकलं तर हे सगळं मऊ पडेल. जेव्हा जेवायला घेणार ना आपण, ताटात वाढायला घेणार ना कोशिंबीर, तेव्हा मीठ टाकायचं. मस्त असं लाल लाल झालंय. मीठ टाकलंय तर किती छान कलर आलाय बघा. मस्त असा कलर आलाय. तर आपलं कोशिंबीर पण रेडी झाले.